होऊ शकता. फलंदाज पोहोचलेले आहेत आणि हा ना करता करता 4 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. हिम्मत बघा किती, 5व्या धावेचा ही प्रयत्न, क्या बात आहे. 4 धावा पहिल्या चेंडूवरती चौकार आणि इथे 4 धावा, 8 धावा धापलकावरती लागल्या गेल्यात. विलास येतोय गोलंदाजी मार्क वरती. यस, आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये दैवान भंडारी साहेब आलेले आहेत. निश्चित त्यांच्या चेहऱ्यावरती सुखद आनंद आहे, कारण 3 सामने जिंकलेले आहेत. पाहण्यासारखं राहील की इथनं मात्र कुठला संघ सामना जिंकतोय, पाहूया. या वेळेस अप्रतिम चेंडू हाताळला होता. असं वाटलं होतं की हा चेंडूवरती प्रहार होईल, परंतु तुम्ही ज्या वेळेस गती कमी करताय ना, त्यावेळेस असं चित्र नेहमी पाहायला मिळतंय. कारण फलंदाज खूप मोठा आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे की मी प्रत्येक चेंडूवरती बिगिट मोठा फटका केले, त्यावेळेस अशी गती हाताळतोय, त्यावेळेस कुठेतरी त्याचा गोलंदाजाला फायदा होतोय. इथेही पहा हुशारीने चेंडू हाताळला होता. हलकीशी अपील पाहायला मिळते, परंतु निर्धावची होते सांगतं. क्या बात आहे. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धावच्या स्वरूपामध्ये खेळून काढलेला आहे. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही संघाच्या बाबतीने, कारण दोन्ही संघाने एक सामना 2 सामने जिंकलेले आहेत, एक सामना लॉस आहे. तर पाहूया हा सामना जिंकून क्वालिफाय कुठला होतोय संघ. या वेळेस दिशा दिलेली आहे पाहुणचार मध्ये. खाली क्षेत्र आहे, कुठल्याही प्रकारचा तिथं फिल्डर नाही आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतोय. 4 मीन चौकार. धावसंख्या बाद पण 12 अंकावरती लागली गेली आहे. या संध्याकाळच्या सत्रामध्ये 10+ धावा ही चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. कालवार संघाच्या माध्यमातून खेळत असताना आज सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावा पटकावणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मुकेश 12 धावांवरती खेळतोय. तब्बल 59 धावांची बहारदार खेळी याच फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती आणि तो मात्र उडवलाय. आता मात्र जीवनदान दिले जाते. यस, नामी संधी चालून आली होती, तर मात्र संधी गमावलेली आहे. लो कॅच जीतो मैच, ऐसा क्रिकेट का नियम है. लेकिन इथं आपण जर पाहायला गेलं तर झेल सुटला जातो. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पाहू शकता धापलकावरती 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. जीवनदान कोणाला दिले जाते की ज्या फलंदाजाने पूर्ण दिवस गोलंदाजांना हाहाकार करून ठेवला होता, सलो की पलो करून ठेवलं होतं, अशा फलंदाजाला मात्र जीवनदान दिलं जाते. जीवनदान मिळूनही नेक्स्ट बॉल साठी त्यांना मात्र स्ट्राईक दिली जाते, स्ट्राईक मिळाली जाते. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रजनीश पाहूया यावेळेस ओव्हर क्रमांक रजनीश येतोय गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा बघूया गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस कमजोर फटका आहे. पंचांना चान्स होती झेल घेण्याची. यस, इथे 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धाव्याने आपण पाहू शकता स्कोर कार्ड पुढे सरकते. 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं जात आहे. आज नशीब बांधून आलेत आपल्या मनगटाला, खास करून विचार केला तर मुकेश, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये आपण जर विचार केला तर लक फॅक्टर असणं खूप गरजेचं असतं आणि तो लक फॅक्टर मुकेश यांच्या बाजूने पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहू शकता अप्रतिम फटका आहे. पाहूया काय घडतंय. छत्रशेख दुरून चालले त्या खाली आणि इथं मात्र पुन्हा एकदा मिसफील पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. यस, 2 धावा इथेही जमा केल्या जातात. 17 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतोय. जसा चेंडू येतोय तशी नशियत दिली जाते. निश्चितच ह्या एक चांगल्या खेळाडूची निशाणी असते. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार जरूर करायचा असतो, कारण कमी षटकांचे सामने आहेत, परंतु चेंडूची दिशा, लाईन, लेंथ ओळखून प्रहार करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपण पाहतोय की खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस खराब हातांनी पाहायला मिळते. वाईटचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. एक बार फिर से गेंदबाज
गेंदबाजी के लिए मुड़ते हुए रजनीश इस पारी की दूसरी ओर लेकर आए हैं रजनीश। अब तक 5 रन खर्च कर चुके हैं। इस बार ऑन साइड में 1 रन कंप्लीट। दूसरे के लिए दौड़, यस, रन के लिए हिरन बन गए और ये 2 रन कंप्लीट। ये 2 रन के मदद से कुल रन 20 रन ऑन बोर्ड। 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा तयार होत आहे गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती। थोडंसं घाई करायचं, स्पीडअप करायचं आहे। फलंदाजांना विनंती आहे की आपण ही वेळ वाचवायचा आहे। ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांसाठी आहे, तर एकमेकांना सहकार्य करूया। यावेळेस चांगला चेंडू आहे, खोदून काढण्याचा इथेही प्रयत्न पाहायला मिळत होता। 1 धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाहीये। एका धावेने 21 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते। 18 धावांवरती खेळतोय। सांघिक स्कोर जर विचार केला तर 21 धावा आणि मुकेश वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय। पाहूया पुढील चेंडू, स्लोअरचा मारा। इथं मात्र गती कमी केली, चेंडूला खाली ठेवला जातोय। परिणाम स्वरूप इथं मात्र पाहतोय आपण की निर्धावचे होते। इथं आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता, यस, वाईटच्या स्वरूपात 1 धाव आली आहे। बाकी सर्वच्या सर्व धावा मुकेश यांच्या। इथेही पाहू शकता आपण जिथं मोठे पटके खेळण्याची मुभा होती तिथं मात्र आपण जर पाहिलं तर स्ट्राईक चेंज झाली, किशोराने आली। किशोराने मात्र दोन्ही चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळून काढले। म्हणजे एकाकी किल्ला लढत असताना आपल्याला पाहायला मिळते, पूर्णपणे तारणहार होत असताना पाहायला मिळते। प्लीज टाइमपास नाही करायचा आहे, लगेच पाणी पिऊन मैदानाच्या बाहेर यायचं आहे। चला घाई करायची आहे। निश्चितच आपण पाहतोय चालू असलेला सामना जॉली क्लब कामतघर वर्सेस कालिका माता कालवार या संघादरम्यान बिग लढत चालू आहे। मी तर म्हणतो मैदानाच्या आतमध्ये गुड अँड वेल चाललेला आहे। अशा परिस्थितीत काय कानमंत्र देण्यासाठी गेलेला आहे 12th मॅन या सचिन येतोय या वेळेस गोलंदाजी मार्क वरती। पाहूया पुढील चेंडू आतल्यासाठी गोलंदाज तयार होते। भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून ह्या स्पर्धा मित्र आपण अनुभवतात। 40+ 40 वर्षाच्या वरील खेळाडूंचा हा खेळ इथं मात्र पाहू शकता। दरम्यान पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय। 1 धाव, एका धावेने स्कोर कार्ड 22-22। तिसऱ्या षटकाचा खेळ प्रारंभ। पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल, यावेळेस अप्रतिम निर्धावचे होते सांगता। निश्चित संध्याकाळचं सत्र आहे, तर बिग हिट मोठा फटकं लागण्याची शक्यता कमी आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहू शकता की धावा बनत नाहीत। पुढील चेंडू, यावेळेस आपण पाहतोय की इथेही मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, पण बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नाही। मिडल ऑफ द बॅट आणि इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात। दोन धाव्याने धावसंख्या 24 या अंकावरती जाऊन पोहोचते। मुकेश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती। यावेळेस आपण पाहतोय की 1 धाव कंप्लीट केलेली आहे आणि इथं मात्र आपण पाहिलं तर 1च धाव घेतली जाते। यस, संपूर्ण मॅचेसमध्ये चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला मुकेश यांचा, परंतु या मॅचमध्ये खूप प्रयत्न चालू आहे परंतु मोठा फटका लागत नाहीये। योगेश जातोय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये। या खेळाडूकडे सुद्धा मोठी क्षमता आहे। आपण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की चला फलंदाज स्पीडअप करा थोडंसं, खेळपट्टीचा लवकरात लवकर ताबा घ्या। यस, दाद दिली जाते की खूप चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये ठेवली ती किशोर यांची
आणि टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे डगआउट मध्ये. योगेश या पेलेस जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू त्रिपलाची बोल्ड, क्या बात आहे. चला फलंदाजांना विनंती आहे लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. निश्चित आपण पाहिलं तर सफल क्रॉस झाले होते आणि असं मनामध्ये गृहीत धरले होते की हा चेंडू वाईट जाईल, परंतु आजचं स्वरूप पलतेच्या पाठीमागे लागल्यावर परिस्थिती अशीच निर्माण होते. निश्चितच असे चेंडू ज्यावेळेस तुम्ही सोडताय ना त्याचा हा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय. कालवार संघानेही आज पूर्ण दिवसामध्ये खूप संघर्षमय क्रिकेट खेळलं गेलं. पहिला सामना आपण पाहिलं तर अप्रतिम त्यांच्या माध्यमातून खेळण्यात आला होता. यावेळेस आपण पाहू शकता निर्धावचे होते सांगता. काल्हेर संघाने मात्र पहिल्या सामन्यामध्ये कालवार संघाला परास्त केलं होतं. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही तर पूर्ण संघाला दुसऱ्या सामन्यामध्ये 2 हात करत विजय संपादन केलं होतं. यावेळेस हलकीशी अपील. यस फलंदाज होते बाद. पूर्ण संघाला मात्र आपण पाहिलं तर कालवार संघाने दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर कोपर आणि कालवार ही जी मॅच झाली होती ती खूप चांगली झाली पाहायला मिळाली होती. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर कालवार संघाने विजय संपादन केलं होतं. आता मात्र इथं 2 संघ एकमेकांसमोर आहेत. चला साधारण मात्र थोडा स्पीडअप करा. 25 धावा धावफलकावरती कमबॅक करताना पाहायला मिळालं. गोलंदाज सचिन यांनी आपण पाहिलं तर 2 गडी उत्तम गडी बाद केले आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 25 धावा धावफलकावरती कमबॅक केलेला आहे. पाहूया संध्याच्या सत्रामध्ये या 35-40 धावा खूप चांगल्या असतील. यावेळेस चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथं मात्र आपण पाहू शकता वाईटचा इशारा केला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. सचिन येतो त्याच्या खाली, चुकी नाही आहे आणि अशा रीतीने इथं मात्र मुकेश हा फलंदाज बाद होतोय. चला फलंदाजाला विनंती आहे पण चला पटापट. यस धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 26 लागली गेले. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कालवार संघाने आपण पाहिलं तर 2 सामने जिंकलेले आहेत. कामतगर संघाने सुद्धा 2 सामने जिंकलेले आहेत. कोपर संघाने सुद्धा 2 सामने जिंकलेले आहेत. या दरम्यान आपण पाहू शकता निर्धावचे होते सांगता आणि काल्हेर संघाने मात्र 3 सामने जिंकलेले आहेत. तर यातली जो संघ ही मॅच जिंकेल तो मात्र काल्हेर संघाची बरोबरी करेल कारण त्यांनी 3 सामने जिंकलेले आहेत. एकच धाव. यस सदानंद मात्र येतं यावेळेस स्ट्राईक वरती. दमखम दाखवावा लागेल. रात के शिकारी, अंधेरे के कातिल, भावेश पवार की शैली. सदानंद मात्रे ऑन स्ट्राइक. उडवलाय अधिक उंच 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 आणि झेलबाद. टायगर फेल. विलास पाटील खुश. धावसंख्या 27 या अंकावरती आहे. पूर्णपणे रोख लावले आहे, बाण लावलेले आहे. जशी का भिवंडीतली ट्रॉफिक लागते तशा रना इथं थांबल्या गेल्या आहेत. एक पाऊल पुढेही जात नाहीत.
आशेची किरण होती सदानंद मांजरे, तेही तंबूच्या आसऱ्याला परत आलेत. पुढील चेंडू या प्लेस ऑन साइडला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण, चांगला फेकी केलेला आहे परंतु कलेक्शन चुकीचं पाहायला मिळाल्या दरम्यान आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 29 धावा दापलकावरती. अंतिम चेंडू, गोलंदाज तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पाहतोय आपण यस, आपण पाहिलं तर नाट्यमय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये किती 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेने धावसंख्या दापलकावरती आपण पाहू शकता 31 धावा दापलकावरती. चला चला कालवार संघ प्लीज आपण चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चला सहकार्य करायचं आहे. कालवार संघाला विनंती आहे की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सलामीची जोडी जा पटापट मैदानाच्या आतमध्ये. 32 धावांचं माफक टार्गेट आहे परंतु या संध्याकाळच्या सत्रामध्ये डिफेन्स होऊ शकतायत आणि चेस होऊ शकतं. काय घडेल का बिघडेल काय सांगून जाईल. उजेड राहिल, तिसऱ्या ओव्हरला अंधार होईल. 2 ओव्हर मध्ये त्या जर पक्क्या धावा जमा केल्या तर तुम्हाला धोका आहे. एक 15 धावा ज्या 2 ओव्हर मध्ये धावा थांबल्या तर मग नाही बॅट्समनचा विषय नाही. तुम्ही कंटिन्यू 3-4 मॅच गेला, ताकद शक्ती किती असून असणार माणसाकडे. बॅट्समन पाहिजे ना साधा. बत्तीस धावांचं टार्गेट आहे. 32. प्रत्येक ओव्हरला 8 रन पाहिजे. बघा आता कशा काय त्या पूर्ण करायच्या. जीतने के लिए 32 रनों की जरूरत है. जॉली क्लब कामत घर को 4 ओवर का मैच आप देख रहे हो. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट एसोसिएशन के माध्यम से आप ये टूर्नामेंट देख रहे हो. चला सामन्याला सुरू करा. अप्रतिम अप्रतिम, क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळण्यात आला होता. चेंडू पडल्यानंतर निघून गेला कीपरच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारचे धाव नाही, निर्धावचे होते सांगता. 32 धावा डिफेन्स करायचे आहेत. पाहूया पहिलं षटक पॉवर प्लेचं.
यावेळेस उडवलाय ऑन साइडला, चेंडू गॅप मध्ये दुरून क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण इथं मात्र योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय, परंतु 2 धावापासून रोखू शकत नाहीत. निश्चितच आपण जर पाहिलं तर वायडिश लॉंगॉन आणि काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये आपण पाहतोय की 2 जे क्षेत्ररक्षक आहेत ते इनफिल्डच्या बाहेर तैनात केलेले आहेत. शॉट थर्डमॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर इथं मात्र चेंडूला टर्न केलेला आहे आणि गॅप मध्ये जातोय. चेंडू सीमा पार होतोय चौकार. निश्चितच आपण पाहू शकता शॉट फाईन लेग, स्क्वेअर लेग आणि काऊ कॉर्नर आणि त्यानंतर आपण वायडिश लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. शॉट लॉंग ऑफच्या रिजन मध्ये एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आणि शॉट थर्डमॅन अशा रीतीने फील्ड सजवलेले आहे. गोलंदाज मुकेश पुन्हा एकदा तयार होतोय. विनोद या वेळेस आपण पाहिलं तर गती कमी केली आणि इथं मात्र निर्धावची सांगता झाली. फलंदाज मात्र संपूर्ण ताकद मनगाडामध्ये आणून ठेवतोय आणि अशा वेळेस तुम्ही स्लोअरचा मारा करता त्यावेळेस पाहू शकता आपण की निर्धावची सांगता होते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस इथेही पाहू शकता अप्रतिम विनोद आज मात्र विचार करण्यास भाग पाडलेला आहे मुकेश यांनी. मुकेश सर्व टीमला दिसणारा एकमेव खेळाडू तो म्हणजे मुकेश. मग फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, सर्व क्षेत्रामध्ये अलौकिक अविश्वसनीय कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतो, सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस आपल्याच पालोतरमध्ये चेंडू पकडला गेला आहे आणि जाळ्यात सापडला गेला आहे. फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. यस 8च्या सरासरीने धावा धापलकावरती जमा करायच्या होत्या, बट या ठिकाणी फक्त 6 धावा धापलकावरती लागल्या गेलेत. म्हणजे अजूनही 26 धावांचं टार्गेट शिल्लक आहे. बघा पहिल्या ओव्हरच्या ज्या 2 रन आहेत त्या उर्वरित ओव्हरमध्ये कुठेतरी बोजा बनून राहतील, परंतु मैदानाच्या आतमध्ये सचिन येतोय. संध्याकाळची वेळ आहे, मिडल ऑफ द बॅट चेंडू होत नाहीये, झाला तरीही सीमारेषेकडे जात नाहीये. या कारणास्तव या ज्या धावा आहेत ना 32 या खूप रंगतदार निर्माण करतील. मॅच शेवटच्या बॉलपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. जसं आज वातावरण आपण पाहत होतो ढगाळ वातावरण, पाण्याची जशी दाट शक्यता वाटत होती तशी ही मॅच रंगतदार होण्याची दाट शक्यता आपल्याला पाहायला मिळते. धर्मेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. सचिन ऑन स्ट्राइक. जॉली क्लब कामतगर संघाचा ट्रम्प कार्ड. सामन्याची चित्र हलवण्याची, पलटी करण्याची, आपल्या बाजूने झुकवण्याची ताकद, हिम्मत, शर्तीने लढवतात मैदानाच्या आतमध्ये. जिद्द, चिकाटी, संघर्षाचं वातावरण निर्माण करण्याची जी क्षमता आहे ती चांगली आहे. यावेळेस पाहू शकता अप्रतिम फटका, गॅप मध्ये चेंडू जातोय, दुरून क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव कंप्लीट आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होत आहेत. यस आपण पाहिलं तर अतिशय स्टायलिश क्रिकेटर फटका त्यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. कोण म्हणेल हा 40+ खेळाडू आहे, परंतु आज शरीरश्रेष्ठ त्यांची बघायला गेली तर खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवलेले आहे. 1 धाव आरोग्यासाठी आपण जो खेळ चालू केला होता ते आरोग्यदायी जीवन जगताना हे खेळाडू पाहायला मिळतात. यावेळेस समोरच्या दिशेने केलेला आहे दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न, काय करता पाहूया. आणि जोखीम भरी धाव होती. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. बॅक टू बॅक दुसरी धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या पाहिली धावफलकावरती तर लागते ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 10 धावा ऑन बोर्ड. 32 धावांचं टार्गेट आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांचा सामना. एका बाजूला कालिकामाता कालभार क्षेत्ररक्षण करतोय, फिल्डिंग करतोय, तर जॉली क्लब कामतगर फलंदाजी करतोय. यावेळेस उडवलाय चेंडू हवेमध्ये होता बऱ्याच काल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी कव्हरच्या रिजनला. 1च धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 11 धावा धापलकावरती. धावा बनत नाहीत. ज्या पद्धतीने प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, शर्तीचे प्रयत्न, जो मनसुबा आखला जातोय, गॅप शोधण्यात जातो, गॅप
मिळत नाही. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सचिन यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. कारण हवेमध्ये चेंडू खेळून चेंडू सीमापर्यंत जाल याची शाश्वती नाही. त्यासाठी ग्राउंड शॉट जास्त खेळले जातात. कारण प्रति षटकामागे 8 धावा जमा करायच्यात. म्हणजे त्यातून एखादी बाउंड्री जरी आली तरी धावा कव्हर होत आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर फुलटॉस डिलिव्हरी होती. पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीत आहे. आणि इथे पाहू शकता आपण एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोचलेले आहे. सॉरी 12 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज स्टॅन होत आहे. यावेळेस कडक 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 आणि कडक गुड शॉट चौकार. धर्मेश पुन्हा एकदा तयार होते परंतु खूप चांगल्या पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम अलौकिक अविश्वसनीय डोळ्यांच्या पारण्या हरणारा क्रिकेटचं सौंदर्य झळकणारा फटका म्हणजे आपण मागील चेंडूवरती पहिला चौकार. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस जागा बनवली होती आणि बीट झाले होते फलंदाज परंतु चेंडूला मात्र पकडता आला नाही. या पंचांच्या माध्यमातून 22च्या रूपाने ही 1 रन कंप्लीट केलेली आहे. षटक क्रमांक समाप्त झाले. ओव्हर खतम. धावसंख्या पाहू शकता धावफलकावरती 17 या अंकावरती लागलेले आहे. जा पाणी घेऊन जा पटापट. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17 लागलेली आहे. 32 धावांचं टार्गेट म्हणजे अजून 12 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 15 धावा. मॅच जवळ आलेली आहे. 32 धावांवरती सुद्धा चांगली फाईट दिली जाते. कालवार संघाच्या माध्यमातून जिद्दीने शर्तीने क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका मी तर म्हणेन जॉली क्लब कामतगर संघाच्या गोटामध्ये खुशीचं वातावरण निर्माण करेल. आणि इथं मात्र सचिनची विकेट मी तर म्हणेन जल्लोष हर्षाचं वातावरण डगआउट मध्ये होईल. खास करून आपण जर पाहिलं तर कालिका माता कालवार या संघाच्या मध्ये परंतु अतिशय हुशारीने शांत चित्ताने आणि शांत डोक्याने मैदानाच्या आतमध्ये खेळ करतो सचिन. कुठल्या प्रकारे हवेमध्ये फटका मारत नाहीयेत. खराब चेंडूवरती प्रहार केला जातो. उत्तम चेंडूचा सन्मान केला जातोय. कारण माहिती आहे की हा सामना खूप महत्त्वाचा आहे. विजय संपादन करणं किती जरुरी आहे याची गाढ जणू काय ही आपल्या मनगटाला बांधलेली आहे. चला घाई करा. चला मुकेश थोडंसं स्पीडअप करूया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते. गोलंदाजी मार्क वरती तर मात्र पाहूया काय घडतंय. स्लोअरचा मारा होता ऑस्टमच्या बाहेर. अप्रतिम अलौकिक ब्रँडेड चौकार. यावेळेस पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा दिला जातोय. खेळपट्टीच्या बाहेर हाताळलेला चेंडू. यस हा चेंडू मात्र फ्रीट असेल. क्या बात आहे. नैले पे दैला चौकार. नो बॉल म्हणजे 5 धावा या चेंडूवरती. पाहूया येणारा चेंडू फ्रीट आहे. 22 निश्चित डगआउट मध्ये इशारा केला जातोय. बुंद्यान मारा कर बुंद्यान. ओ चांगला चेंडू आहे. क्या बात आहे. फ्रीटचा चेंडू होता. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाहीये. एका धावेने आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 23 या अंकावरती लागली गेली आहे. 9 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर किती चेंडू किती ते आपण सांगा का. 5 चेंडू का. यस काहीतरी चुकी पाहायला मिळाली आपल्याच फॉलोतूरमध्ये. 11 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळी चेंडूला टर्न केलेला आहे. स्क्वेअर लेग अंपायरच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. 1 धाव कंप्लीट केली आणि एकच धावावरती समाधान मानावं लागतंय.
आता मात्र आपण पाहतोय 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 8 धावांची गरज आहे. आता धावा किती झाल्या याला फारसं महत्व उरलेलं नाही. धावा किती हवे त्याला फार महत्व उरलेलं आहे. 10 चेंडू आणि 8 धावांची गरज. सचिन एक शांत चित्ताने खेळ करत असताना पाहायला मिळते. चला स्पीडअप करा. बॉल किती झाला? दोनच बॉल झालेले आहेत. पहिला बॉल लो आहे, त्याच्यानंतर 2 चेंडू टाकलेले आहेत. तुम्ही सांगता बरोबर 3 बॉल, पण त्यातला एक नो बॉल आहे. यस यस, परत आवाज येतोय. बुंद्यान मारा करा, बुंद्यान. यस, खूप चांगल्या पद्धतीचा लेटकट पाहायला मिळाला. एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. एका धावेने 25. 7 धावांची गरज आहे. 9-7. सामना क्लोज येत चाललेला आहे. अजूनही सामना स्पष्ट झालेला नाही की कोण जिंकेल म्हणून. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहू शकता एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. इथे एक धाव घेतली जाते. स्लोली परंतु मॅचची रंगत वाढत असताना पाहायला मिळते. 6 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 6 धावांची आवश्यकता. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये. क्या बात आहे. अफलातून, अलौकिक, अविश्वसनीय झेल पकडलेला आहे. जणू काही चेंडू त्याच्या हाताला चिपकलेला पाहायला मिळतोय. सामन्यामध्ये ट्विस्ट रंगत प्राप्त झालेली आहे. आता मात्र कुठेतरी आशेची किरण जागृत झालेली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अरविंद होते मैदानाच्या आतमध्ये. एक बंधू बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळाला. दुसरा बंधू मैदानाच्या आतमध्ये अरविंद. निश्चितच सामन्यामध्ये ट्विस्ट आलेला आहे. या कॅचने सामना मात्र इथं पलटू शकतोय. कारण ज्या पद्धतीने आपण म्हटलं जातं ना की ब्रेक थ्रू मिळून देणं एक खूप गरजेचं असतं आणि कुशल मुवमेंटला ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 26 आहे. अजूनही 6 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहता 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. पाहूया पुढील चेंडू. यस, पुन्हा एकदा नैले पे द्यायला. नो बॉल. एकतर भन्नाट गरिबी, त्यात उसने शेजारी, अशा रीतीने आपण पाहू शकता. एक धाव अर्जित केली जाते आणि आता मात्र 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. क्या बात आहे. खूप चांगला सामना रंगताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा यावेळेस वाडे शॉट. चेंडू सीमारेषेबाहेर गायब. षटकारासाठी विजयी षटकार.